आईसाहेब, मीरा, ते मगाशी अनन्या जे काही बोलली ते खरं मानू नकोस. ती अथर्वची मस्करी करत होती. हे बघ, अथर्व असं कधीच वागणार नाही. उगाच तुमच्यात गैरसमज नको. नाही नाही आईसाहेब, मला माहिती आहे नाही होणार गैरसमज. बरं मीरा, येत्या गुरुवारी आपण दानधर्म करणार आहोत. तर काल तुझ्या गावाकडच्या आजी आल्या होत्या ना, त्यांना बोलवशील का? आईसाहेब, बोलवलं असतं पण त्यांना कुठे शोधणार? कुठे शोधणार म्हणजे त्या कुठे राहतात माहिती नाही का तुला? नाही ना आईसाहेब, त्यांना जेव्हा वाटतं ना तेव्हा त्या मला भेटायला येतात. आणि येताना सुद्धा एकट्याच असतात, जाताना पण एकट्याच जातात. कोणालाच काही माहित नाहीये. अच्छा, हरकत नाही. आपल्या नशिबात असेल तर त्या नेहमी जशा तुला भेटायला येतात तशाच गुरुवारी सुद्धा येतील, नाही का? हो आईसाहेब. थँक्यू अनन्या, खूप भूक लागली होती मला. वेलकम. दादा, किडाच चावलाय. ते तू झोपेत खाजवलं असशील ना, म्हणून ते जास्त लाल झालाय. हे लॉजिक तुला आधी नाही सुचलं? चिल यार दादा, जास्त लोड नको घेऊस तू. ते मला फक्त मीरा वहिनीला जेलस करायचं होतं. तिला फरक सुद्धा पडला नाही. उलट मला टोमणे मारत होते की तुम्हाला कोण लव बाईट देणार. अनन्या, सॉरी. तुला माहिती आहे मी ठरवलं ना तर काय बोल ना. तर म्हणजे हे जे लव बाईटचं. बस बस, कळला मला. दादा, ज्या गोष्टी तुझ्याकडून कधी होणार नाही ना त्याच्या फुशारक्या मारू नकोस. ऍटलीस्ट माझ्या समोर तरी नको. दादा, तू एक गोष्ट रिअलाइज केलीस का? मीरा वहिनी जेलस नाही झाली याचं रिअल रिझन हे आहे की तिचं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तिचा पूर्ण विश्वास आहे. आणि आजच्या काळात खरं प्रेम करणारं सापडणं ना खूप अवघड आहे. आणि लेट मी टेल यू वन थिंग, तू खूप लकी आहेस. आणि प्लीज मीरा वहिनीचा बायको म्हणून स्वीकार कर. वेदा शी बोलणं झालं तुझं? हो, आताच बोलणं झालं वेदाशी. तिला काळजी घ्यायला सांग. ती टेंट मध्ये झोपतीये ना, तिकडे डास असतात आणि
डास चावल्यावर काय होतं माहितीच आहे ना आपल्याला. डास? सकाळी तर म्हणालात की मुंगी चावली. हा म्हणजे डास मुंगी सेम सेम, म्हणजे काही चावू शकतं. मुद्दा तो आहे. बरं ठीक आहे, पण तिथे शाळेतले टीचर्स सगळ्यांची खूप चांगली काळजी घेतात. गुड. एक महत्वाचा कॉल आहे, मी आजच अटेंड करू. हो ठीक आहे. ओके. हॅलो. आता डास, सकाळी मुंगी, थोड्या वेळाने म्हणतील की मधमाशी चावली म्हणून. मीरा, ताई तुम्हाला काही विचारूही नको आणि मी तुला काही सांगणारही नाही. मला काम करू दे, जातो. मीरा, मी तुला काही विचारायला आले नाहीये, मी तुला सांगायला आले. तुला भेटायला ज्या आजी येतात, माया त्या आजींना शोधत होती. माया? कशासाठी? माहित नाही अगं, पण मगाशी ती घराबाहेर जात होती आणि ते जरा संशयास्पद होतं, म्हणून मीही तिच्या मागे गेले. आणि ती सगळीकडे आजींना शोधत होती, मंदिरात, आश्रमात, वृद्धाश्रमात. तिचं काय काम असेल आजींकडे? काल तुझ्या गावाकडच्या आजी आल्या होत्या ना, त्यांना बोलवशील का? एक मिनिट ताई, मगाशी आई साहेब सुद्धा विचारत होत्या की आजी कुठे सापडतील म्हणून. काय? आई का विचारत होत्या? दान धर्म करायचंय असं म्हणाल्या. पण ताई, या सगळ्याचा मायाशी काय संबंध? माया का शोधते आजीला? माहित नाही मीरा, पण माया ना नालायक आहे, ती काहीही करू शकते. पण आई का विचारत होत्या ह्याचं उत्तर आईच देऊ शकतात. त्यांनाच विचारायला हवं. चल. हो. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.